बहिरगावमध्ये अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून जिल्हा परिषद गटाचे उमेदवार युवराज चव्हाण यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आज आपल्यामधले आदरणीय दादा हे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य अध्यक्ष नेते आज ते आपल्यातून गेले. हे खूप वाईटच झालेलं आहे. तरी त्यांची जागा कोणीही भरू शकत नाही असं मी सांगते. दादा आज बहिरगावमध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आलेली आहे. खरं तर खूप जड मनाने आम्ही इथं आलो आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा हे आपल्यात आज नाही आहे. हे स्वीकार करणं आणि कल्पना करणं खूप कठीण आहे आमच्यासाठी. पण तरी दादांना आज आम्ही प्रचाराच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करून प्रचाराची सुरुवात करत आहोत. आज सुनेत्राताईंचा शपथविधी झाला आहे, त्याबद्दल काय सांगाल? एक पहिली महिला उपमुख्यमंत्री होत आहे आणि तुम्ही महिला म्हणून प्रचार करत आहात. खरं म्हटलं तर ह्या दुःखातून सावरून आदरणीय सुनित्रा वहिनी यांनी फार जड मनाने आज शपथविधी घेतलेली आहे. आदरणीय दादा म्हणजे आमच्यासाठी बाप माणूस होता. आता दादांच्या पश्चात वहिनीने आज शपथविधी जी घेतली आहे, खरं तर मायेचा हात आता आमच्या डोक्यावर आहे. आणि एक गोष्टीचा अभिमान आम्हालाही वाटतं की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथविधी घेतली आहे. बरं, आता जनतेला महिला उपमुख्यमंत्री होत आहे, तुम्ही स्वतः महिला म्हणजे कॅन्डिडेट आपल्या जिल्हा परिषदला महिला म्हणून आहे, तर महिलांच्या काय काय समस्या दूर होतील? आदरणीय दादा यांनी म्हणजे जी लाडकी बहीण योजना जी आहे, तसं बघितलं तर महिला बाल विकासचे जे मंत्री आहे आदितीताई तटकरे यांना आदरणीय दादांचा फार मार्गदर्शन लाभायचं. महिलांसाठी अनेक योजना काढले त्यांनी. अगदी म्हणजे जन्मापासून ते शेवटपर्यंत, म्हणजे मुलगी जन्माला आली तर लेक लाडकी योजना, तिच्या 18 वयापर्यंत तिला 1,20,000 अशा तिच्या खात्यात पडतात. 18 वयापासून ते 65 वयापर्यंत लाडकी बहीण योजना आहे आणि 65च्या वर वयोश्री योजना, असे वेगवेगळे महिलांची योजना काढलेले आहेत. खरं म्हटलं तर आदरणीय दादा हे महिलांसाठी फार काही कामं करायचे, फार महिलांचा विचार करायचे आणि महिला सक्षमीकरणासाठी नेहमी प्रयत्न करायचे. आपण मागच्या वेळेस पण गेल्या वर्षी बघितलं की मंत्रिमंडळात त्यांनी एक ठराव घेतला होता की पहिले आपल्या जेव्हा आपण नाव लावतो तर आपल्या नावानंतर पहिले आईचं नाव, वडिलांचं नाव आणि मग आडनाव, असं आदरणीय दादांनी एक ठराव मांडला आणि त्याची आता अंमलबजावणी पण केली. सांगायला खूप काही आहे, अख्खा दिवस आम्हाला कमी पडेल. आदरणीय दादांनी इतके काही महिलांसाठी सक्षमीकरणासाठी कामं केलेले आहेत. बरं, आता जनतेला तुम्ही फिरत आहात, कोणत्या समस्या तुम्हाला आता जाणवत आहेत मतदारसंघामध्ये? अनेक समस्या आहे. आता जिल्हा परिषद सर्कल, वेगवेगळे सर्कलमध्ये वेगवेगळी समस्या आहे. पण सगळ्यात प्रामुख्याने समस्या अशी आहे की आज प्रशासकीय कार्यालयामध्ये वेगवेगळे शासनाची जी योजना येतात ते जनतेपर्यंत पोहोचत नाही आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी टेबल खालून पैसे द्यावे लागतात. म्हणजे ह्या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळ घालण्यासाठी आपल्याला असं नेतृत्व पाहिजे की त्यांनी म्हणजे गायगोठा असो, घरकुल असो किंवा विहिरीचे असो, आपल्याला सर्वांना इथं रेट माहिती आहे. काय म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पैसे द्यायचे असेल तर त्याचे रेट ठरलेले आहेत. ह्या सगळ्या भ्रष्टाचाराला आळ घालण्यासाठी जनतेमध्ये जनसेवा करणारा असा आपल्याला उमेदवार इथून निवडून द्यायचे. आणि आमचे आदरणीय दादा हे जातीपातीचं राजकारण न करता शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालत होते आणि यांच्या विचाराचे आदरणीय दादांचे विचारांचे असे आपण उमेदवार इथं दिलेले आहेत. आदरणीय चव्हाण ताई आहेत आणि अखलाक पटेल भैया आहेत. या दोघांना आपण सर्वांनी घड्या या निशाणीवर मतदान करावं. खऱ्या अर्थानं घड्यावर मतदान करणं म्हणजे आदरणीय अजितदादा यांना श्रद्धांजली आपण समजूया. वरही टीका होत आहे आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही म्हणजे पक्षातलेच लोक टीका करतात.
खरं म्हटलं तर खूप म्हणजे दादा गेल्यानंतर आमचं तर छत्र हरपलं आणि खूप दुःख होतं या गोष्टीचं. पण त्याही जास्त होऊन दुःख या गोष्टीचं होतं की आज जे आदरणीय सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली उपमुख्यमंत्रीची, त्याला विरोध करणाऱ्या आपल्या समाजात आहे. ह्याच्यापेक्षा दुःख कोणतंच नाहीये. कारण आपण इतिहास बघितला असेल तर शहाजीराजे भोसले यांच्या पश्चात आईसाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पतीचे पश्चात त्यांनी सर्व साम्राज्य सांभाळलं. असे अनेक इतिहास झालेले आहेत. पण टीका करणारे टीका करतील. पण आमचे आदरणीय दादा हे भावुक होऊन कधी कुठल्या गोष्टी म्हणजे कुठलेही कार्य करत नव्हते. एखाद्या कार्याला म्हणजे जाणीवपूर्वक व्यवस्थित विचारपूर्वक ते करत होते. इथं भावनिक विषय पण आहे आणि कर्तृत्वाचा पण विषय, पण कर्तृत्वाचा मार्ग घेऊन आमच्या वहिनींनी आज शपथविधी घेतलेली आहे. परिषदसाठी एक उमेदवार आहात. जिल्हा परिषदसाठी माझ्या मिसेस अनिता युवराज चव्हाण या कुंजखेडा गटातून जिल्हा परिषदसाठी उभ्या केलेल्या आहेत. आमच्या जिल्हा परिषद गणामध्ये मागील 8 वर्षामध्ये कोणतंही एक काम मागील जिल्हा परिषद सदस्यांनी केलेलं नाही आहे. रस्ते आमचे जसे तसेच आहे, कुठं मूलभूत सुविधा नाही आहेत आणि हे पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने दादाच्या माध्यमातूनच आम्ही इथं उतरलो होतो. परंतु आता सुमित्रा वहिनीच्या माध्यमातून हे सगळं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. बरं, आता तुमच्या भागात तुम्ही निवडून आल्यानंतर काय सगळ्यात पहिले प्राधान्य असेल? सगळ्यात पहिले जिल्हा परिषदेमध्ये रस्त्याची खूप दुर्दैवी अवस्था झालेली आहे. त्या रस्त्याचा प्रश्न पहिले मार्ग लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जनतेला काय आवाहन करावं? जनतेला ज्यांनी जास्त कामं केलेले आहे या सर्कलमध्ये त्याला जनतेने मतदान द्यावं. माझ्यापेक्षा जर 1 रुपया जरी जे माझे जिल्हा परिषद सदस्य किंवा जे 4 उमेदवार उभे त्यांनी जर माझ्यापेक्षा जास्त 1 रुपयाचं जर काम केलेलं असेल, निधी आणलेला असेल, तर मला मतदान जनतेने देऊ नये. विनंती करतो जिल्हा परिषद गणासाठी सौ अनिता युवराज चव्हाण यांना 1 क्रमांकाचं बटन दाबून घड्याळ या निशाणीवर आपण मतदान करायचं आहे. आणि कुंजखेडा गणातून पंचायत समितीसाठी जे उमेदवार आहेत अखलाक इक्बाल पठाण यांचं 2 क्रमांकाचं बटन आहे, त्यांना पण घड्याळ या निशाणीवर सर्वांनी मतदान करून विजय करावे ही सगळ्यांना विनंती करतो. चिकलठाण पंचायत समिती गणातून ताराबाई कारभारी थोटे यांना 3 क्रमांकाचे बटन दाबून सर्वांनी विजय करावा ही सर्वांना विनंती करतो.